नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे? मस्त मजेत आहे का? तर आज नेहाच्या रेसिपीमध्ये पालकच्या पुऱ्या बनवायला लागले बघा मी. तर रेसिपी झालेली आहे बरं का आपली अशी तयारच. तुम्हाला सांगते, गव्हाचं पीठ घेतले 3 वाटी, त्याच्यामध्ये 1 गड्डी पालक चिरून टाकले. तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून ग्रेव्ही करून टाकायची असेल तरी पण चालते. त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर थोडंसं ज्वारीचं पीठ वगैरे घालून मळलं तरी चालते. आणि त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मिरची, ओवा आणि जिरं ह्याची पेस्ट करायची. त्याच्यानंतर ह्याच्यात मिक्स करायचं. हळद, थोडंसं तांबडं तिखट वगैरे, मीठ चवीनुसार, सगळी पद्धतशीर सगळं मिक्स करायचं आणि मळून घ्यायचं. आणि असे छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता आपण तेल ठेवलं आहे. आता ही रेसिपी नंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेल. कारण काय झालं, पालक आमची जरा पूर्ण अशी ही झाली होती. खूप दिवस झाला आणून ठेवली होती, त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता भाजी तर काही खाणं होत नाही, त्याच्यामुळं आपलं ही आयडिया केली. तर बघा, आता अशी छान मस्त अशा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता. आणि खूप टेस्टी लागते बरं का ही जर पद्धत तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, पालक मिक्सरमधून बारीक करून जरी काढून जरी ही केलं, ट्राय केली तशी दोन्ही पद्धतीनं चालते. मेथीचे पराठे तसे नाही करायचे, फक्त पालकचे करायचे. कारण मेथी कडू असते ना, कोणती कोणती भाजी कडू राहते ना, तसं गोड असते, कडू असते मेथीची भाजी, दोन्ही प्रकार असते. त्याच्यामुळं त्याची पेस्ट होत नाही. फक्त पालकच्या भाजीची पेस्ट करायची आणि टाकायची. जर तसं आवडत नसेल तर मग आपल्याला डायरेक्टली छोटे छोटे कट करायचे आणि मळून घ्यायचं आणि पुऱ्या करायच्या. आणि त्याच्याबरोबर दही असेल तर दही, सॉस असेल तर सॉस, असं दोन्ही काही चालतं, काही हरकत नाही. तर चला, मी ह्या पूर्ण पुऱ्या करून घेते आणि खाऊन दाखवते कशा झाल्यात ते तुम्हाला. ते छान मस्त आपण पुऱ्या तळून घ्यायच्यात बघा. एकदम भारी भारी टेस्टी टेस्टी. हे बघू शकता तुम्ही, एकदम मस्त अशी पुरी झालेली आहे. आणि त्याच्याबरोबर ठेचा दह्यात मिक्स करून खायचं, तळलेली मिरची आणि सॉस. आणि ही शेतात बसून खाल्लं ना, आयुष्यभर इतकं छान लागतंय ना, घरात खाण्यापेक्षा शेतात. आता आम्हाला शेत काही नाही, त्याच्यामुळे आम्ही घरातच बसून खाणार आहे. जर माझ्या गावाकडच्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील तर मस्त असं दुपारचं चटपटीत असं खायला करायचं आणि मस्त समोर शेतात बसून आपलं खायचं. एक नंबर लागते. वातावरण वगैरे खूप छान आणि थंडीचे दिवस चालू आहे ते, त्याच्यामुळं गरम गरम करायचं आणि गरम गरम खायचं. नाहीतर एक काम करा, शेतामध्ये चूल करा आणि चुलीवरती करून खावा. म्हणजे गरम गरम खाता पण येईल आणि करता पण येईल. बरोबर आहे की? कशी आयडिया? मस्त आहे का नाही? अरे यार, असा आनंद घ्यायला लई भारी नशीब लागतं राव, काय सांगू तुम्हाला. आता तेवढं नशीब आमचं नाही ना, आहे का नाही? कसं आहे, किचनमधून करायचं आणि हॉलमध्ये बसून खायचं, झालं. कुठे शेताकड नाही, कुठे काही नाही. कसं आहे, ज्याला हाऊस असते ना त्याला खरंच शेत नसते. मेन गोष्ट. आता मला तर खूप आवडतं बरं का असं शेतामध्ये वगैरे जायला, पण आता आम्हाला शेत नाही, त्याच्यामुळं आपलं काही रेग्युलरचं आपलं चालू आहे. असं आहे, एक फास्ट पलटली ती, तेल उडून आलं. आणि म्हणजे तेलापासून सावध राहा बरं का, कारण हे पुऱ्यांचं कसं आहे माहिती का, तेल उडून येते, त्यामुळे मी चिमटं वापरलंय. पण आता काय, मला उलताना वापरलं की हे असं अशी गत होते. सॉरी बरं का, माझं लक्ष नव्हतं या तेलाकडे. तर चला, व्हिडिओ बंद करते, बाकीचं सगळं करून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते. तर आता गरम गरम घेतलंय बरं का खायला मी. तर आता टेस्ट करून बघते कसं झालंय ते.
एकदम खुसखुशीत वाटाय तर लागले. मस्त, खूप छान झाले. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं ना, खूप छान होतं पुऱ्या. तुझं कसं सांगणार तू केलेलं कसं झाले म्हणून? मी बघते मग तू टेस्ट करून बघ. हिनं मग असे 10-15 पुऱ्या खाल्ल्या ते. 10-15 मग काय 4 तर खाल्ले त्या. लय भारी झालेत बरं का. मी पालकच्या पुऱ्या करते, पण मिक्सरमधून बारीक करून एकदम पेस्ट करून करते. पण आज पहिल्यांदा अशा केल्यात तर खूप छान एकदम टेस्टी झालेत बरं का. तुम्ही पण तुमच्या मुलांना, जर कोणी पालक खात नसेल, लहान लेकरं पालक खात नसतात, तर त्यांच्यासाठी ही अशी पद्धत आजमावायची. एक नंबर, पोरं डब्याला सुद्धा घेऊन जातील. आणि मी पण डब्याला घेऊन जाणार आहे. आहे ग, हिला पालकाचं गरगट आवडत नाही, आवडतं पण पालकाच्या पुऱ्या आवडतात. एवढी आवडती ग पालकची गरगट? नाही आवडत जास्त. हां, तर हे असं आहे बघा. थोडीशीच खाणार, पण मला लय आवडते म्हणणार. त्यामुळं हे अशी पद्धत केलेली आहे बरं का. ए, मी घेतलंय खायला हाव रे. तर चला, आता मला लागले भूक, त्यामुळं खाण्याची आणि पोटाची भांडणं नको लागायला, आहे का नाही. त्यामुळे मी खाऊन घेते. आणि जर तुम्हाला पालकची रेसिपी नंतर ट्राय करायची असेल किंवा बघायची असेल तर मला नक्की सांगा. मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला टाकेल आणि दाखवेल. आणि आता ही चालेल शाळेत. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.